कोकणाच्या हिरव्यागार डोंगर रांगांमध्ये गळ नदीच्या शांत प्रवाहाच्या साक्षीने आजही एक अशी भूमी आहे जिथे पाऊल ठेवताच मनाला एक अनामिक शांतता लाभते. पण ही जागा नेहमी अशी नव्हती. कधी काळी ही जागा होती एक सार्वजनिक स्मशानभूमी. मग कोण होता तो महात्मा ज्याने मृत्यूच्या स्मृतींनी व्यापलेल्या या भूमीला तपोभूमीत रूपांतरित केले? कोण होता तो तपस्वी ज्यांच्या संकल्पाने येथे आज हजारो भक्तांचा आध्यात्मिक शांतीचा अनुभव मिळतो? आणि आज 100हून अधिक वर्षानंतरही का येतात हजारो भक्त या पवित्र भूमीत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात शिवडा आणि हरकुळ बुद्रुक यांच्या सीमेवर दक्षिण वाहिनी गड नदीच्या पवित्र तीरावर वसलेले आहे श्री परमार्थ साधनालय. श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने पावन झालेले हे तपोस्थान फक्त एक मठ नाही तर असंख्य साधकांच्या साधनेचा, गुरुभक्तीचा आणि आत्मशोधाचा जिवंत इतिहास आहे. आज इथे येणारा प्रत्येक भक्त मनशांतीच्या शोधात येतो. कोणी प्रार्थनेसाठी, कोणी गुरूंच्या दर्शनासाठी, तर कोणी स्वतःलाच शोधण्यासाठी. हे जे सगळं आहेत ना, हे महाड पोपळी वगैरे नवीन गेल्या 25 वर्षात ही सगळी उभं केलेलं आहे. हे सगळं इथे दोन आमचे एक भक्त होते अभय नाडकर्णी म्हणून, त्यांच्या नावाने इथे ओवळीचं झाड त्यांच्या बंधूंनी दिले. इथे एक ओवळीचं झाड, ही अशी म्हणजे स्मरणार्थ हा अशा काही गोष्टी चालू आहे आमचे. ही बरे आणि ह्या सांगितलं हा सगळ्या सांप्रदायिक भक्त मंडळींचं हे आहे याचे योगदान फार मोठं. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी चंद्रकांत मिस्त्री. आज आपण आलो आहोत कोकणातील अत्यंत पवित्र अशा श्री परमार्थ साधनालयात. या मठाचा इतिहास, या भूमीचं पावित्र्य, येथील गुरु परंपरा आणि आजही हजारो भक्तांना येथे खेचून आणणारी अद्भुत आध्यात्मिक ऊर्जा याचा आपण आज सखोल प्रवास करणार आहोत. 15 मार्च 1870 रोजी जन्मलेले श्री दिनकर शिवराम नाडकर्णी, ज्यांना पुढे संपूर्ण परिसर परमपूज्य दाजी महाराज म्हणून ओळखू लागला. अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ परंपरेतील परमपूज्य वामन महाराजांचे पट्टशिष्य. त्यांच्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं गुरूंचा संदेश आणि परमार्थाचा मार्ग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं. 1908 पासून दाजी महाराजांनी श्री स्वामी समर्थ संप्रदायाचा प्रचार सुरू केला. गावोगावी भ्रमंती, भजन, नामस्मरण, साधना आणि गुरुसेवा. परंतु त्यांच्या मनात एक विचार सतत घोळत होता. साधकांना एक शांत, निसर्गरम्य आणि एकांतातील साधनास्थळ मिळालं पाहिजे. मगाशी जर तुम्हाला मी म्हटलं की 1920 सालात मठ स्थापन झाला, परंतु मुळात त्याची निर्मिती या इथे हा जो पिंपळ आहे, म्हणजे आता पिंपळ पार म्हणायचा, आता औदुंबर आहे. हा पूर्वी फार मोठा होता. मगाशी तुम्हाला फोटो दाखवला. इथे महाराजांनी आपल्या शिष्यमंडळींना एकत्रित करून 1913 सालात पहिला नामसप्ताह कार्यक्रम इथे सुरू केला. आत्ता जे हे मारुतीचं मंदिर आहे, हे मारुतीचं मंदिर तेव्हा नव्हतं. 1935 सालात आमच्या आजोबांनी म्हणजे सखाराम शिवराम नाडकर्णी तथा बापू नाडकर्णी यांनी 1935 सालात तेव्हा छोटी घुमटी करून या पिंपळाच्या खाली मारुतीचं मंदिर हे केलेलं होतं, स्थापित केलं होतं 1935 सालात. त्याच्यानंतर मग हे पुढे 1962 सालात मग मोठं त्यातल्या त्यात मोठं मंदिर बांधलं गेलं. तर हा पिंपळ गेल्यानंतर त्याची आयुष्य संपल्यानंतर 20 वर्षे ही जागा मोकळी होती पूर्ण. हा औदुंबर आम्ही लावलेला नाही. हा 20 वर्षानंतर हा औदुंबर आला आणि आता याची ही इतकी उंची किंवा एवढं बहरलेलं झाड आहे हे लक्षात घ्या. तसंच मागच्या बाजूला जो पिंपळ आहे ते होडावडेकर म्हणून होते, त्यांच्या घरात मुंबईला झाड आलं होतं. ते
झाड त्यांनी इथे आणून लावलं पिंपळाचं, पण तोही पिंपळ वीज पडल्यानंतर तेही झाड गेलं. तर त्याच्यानंतर मग इथले आमचे ग्रामोपाध्याय अतुल करंबेळकर त्यांनी छोटं रोप आणून दिलं आणि आता हा एवढा आहे. 1920 सालात या मठाची जेव्हा शताब्दी साजरी केली तेव्हा ह्याची मुंज उपनयन करून याला आमच्या गावठी भाषेत उजवला ज्याला म्हणतात ते उजवून हे झाड शुद्धीकरण केलेलं आहे. आता ही जी जागा आहे ही सगळी घोडावडेकरांची आहे. हा मठ सुद्धा ही पूर्ण स्मशान आमच्या दादा महाराजांनी एक पद लिहिलेलं आहे की स्मशानाची जागा जेथे नित्य वसती तेथे देऊनी या मुक्ती त्या ते बांधिले मठाला. आणि 13 सालात इथे कार्यक्रम सुरू झाला आणि 20 सालात ऍक्च्युअल तिथे त्याची स्थापना झाली. हे लक्षात घ्या, ही सगळी स्मशानाची पूर्वीची जागा. ते एवढं गेल्या 125 वर्षातलं एवढं परिवर्तन किंवा हे सगळं बदल तुम्हाला बघायला आज मिळेल आहे. सन 1919-20 या भूमीवर इतिहास घडला. परमपूज्य दाजी महाराजांनी श्री स्वामी समर्थांच्या पवित्र चरण पादुकांची प्रतिष्ठापना केली. त्या क्षणापासून ही भूमी केवळ एक जागा राहिली नाही, तर ती झाली श्री परमार्थ साधनालय. या साधनालयाचं नावच त्याचा उद्देश सांगून जातं. परमार्थ म्हणजे स्वतःच्या पलीकडे जाण्याचा प्रवास. इथे येणाऱ्या प्रत्येकाला फक्त दर्शनच नाही तर आत्मपरीक्षणाची संधी मिळते. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या प्रत्येक दगडामध्ये, त्या प्रत्येक वृक्षामध्ये आणि या शांत वातावरणामध्ये एक शतकाहून अधिक काळ चालत आलेल्या साधनेचा इतिहास दडलेला आहे. ही केवळ वास्तू नाही, ही एक जिवंत परंपरा आहे. इसवी सन 1934 गुढीपाडव्याचा मंगल दिवस. दाजी महाराजांनी सांसारिक जीवनाचा पूर्ण त्याग करून संन्याश्रम स्वीकारला. त्या दिवसापासून ते परमपूज्य कैवल्याश्रम स्वामी या नावाने ओळखले जाऊ लागले. हा केवळ नावाचा बदल नव्हता, तर एका तपस्व्याच्या आयुष्यातील सर्वोच्च आध्यात्मिक टप्पा होता. हा संन्यास आश्रमातला पूर्वाश्रमीचे दिनकर शिवराम नाडकर्णी तथा कैवल्याश्रम स्वामींचा पूर्वाश्रमीचा संन्यास आश्रमातला फोटो आहे. ज्यांच्याकडून त्यांनी पुरुषोत्तमाश्रम काशीचे, ज्यांच्याकडून त्यांनी संन्यास आश्रमाची दीक्षा घेतली ते पुरुषोत्तमाश्रम स्वामी म्हणजे कैवल्याश्रम स्वामींचे संन्यास आश्रमातले गुरु. कोल्हापूर गंगावेस कृष्ण सरस्वती ज्यांनी वामन महाराजांना सांगितलं की तुला बाळाप्पा दीक्षा देईल म्हणून, ती व्यक्तिमत्व किंवा व्यक्ती ही. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे हा फोटो संन्यास आश्रम स्वीकारण्यापूर्वीचा दिनकर शिवराम नाडकर्णी त्यांचा आहे. म्हणजे कैवल्याश्रम स्वामीच ते, फक्त संन्यास आश्रमाच्या पूर्वीचा फोटो. त्याच्यानंतर ज्यांनी पुढे परंपरा चालवली बापूराव दत्तात्रय दळवी, हिराबाई आंबिये, दादा महाराज, परशुराम कोटेवाले आणि गोवर्धनलाल, हे 2 राजस्थानची मंडळी आहेत. हे शिवडाव, हे गोवा आणि ते तळगाव. ज्यांनी 5 लोकांनी ही परंपरा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. 1939 नंतर कैवल्याश्रम स्वामींची प्रकृती खालावू लागली. मधुमेहाचा त्रास वाढत गेला. शिष्यांनी त्यांना विश्रांती घ्यावी असा आग्रह धरला.
त्यासाठी मुंबईत मालाड, ताडदेव तसेच बेळगाव आणि आंबोली येथेही काही काळ वास्तव करण्यात आले. उपचार सुरू होते, परंतु त्यांचे मन सतत एका ठिकाणी धाव घेत होते, त्या पवित्र साधनालयाकडे ज्याची त्यांनी स्वतः स्थापना केली होती. बंधू आणि शिष्यांच्या सल्ल्याने कैवल्यसम स्वामी पुन्हा शेवडाव येथे आले. कदाचित त्यांनाही जाणवत होतं जीवनाचा शेवटचा अध्याय याच तपोभूमीत पूर्ण व्हावा. ही देवाची खोली. याच्यामध्ये इथे नाटळचे गुळगुळे त्यांनी या मठाकडे आपली काही ठेव ठेवून हे देव इथे आमच्याकडे आपले देव इथे पूजेसाठी ठेवलेले आहे. त्याच्यानंतर हे भगवान शंकर, ते दिनकर स्वामी, त्यांचा संन्यासाश्रमाच्या पूर्वीचा फोटो आहे. अक्कलकोट स्वामी महाराज. हा, त्याच्यानंतर इकडे बाळाप्पा, ब्रह्मानंद स्वामी. हे दादा महाराजांचं, जे मोठ्या महाराजांच्या नंतर म्हणजे कैवल्यसम स्वामींच्या नंतर ज्यांनी ही परंपरा पुढे नेली ते दादा महाराज. घनश्याम सखाराम नाडकर्णी तथा दादा महाराज. ते वामन महाराज घाणेकर म्हणजे दिनकर स्वामींचे पूर्वाश्रमीचे गुरु, बाळाप्पा महाराजांचे शिष्य परमपूज्य वामन महाराज. पलीकडे सुद्धा वामन महाराजांचा फोटो आहे, मध्ये कैवल्यसम स्वामींचा फोटो आहे, आणि हा नरसिंह सरस्वतींचा फोटो आहे. हा पादुका आहेत त्यांच्याच आहे. त्याच्यानंतर हा दादा महाराजांचा फोटो. या ज्या पूजेला दिलेल्या गुरुनी पादुका या डबीतून आहेत. इसवी सन 1941 पौष शुद्ध नवमी या पवित्र दिवशी परमपूज्य कैवल्याश्रम स्वामी श्री स्वामी समर्थांच्या चरणी लीन झाले. त्यांचे महानिर्वाण ही एका संताची अखेर नव्हती, तर एका अखंड परंपरेची नवी सुरुवात होती. या साधनालयात त्यांचे पार्थिवावर विधीपूर्वक समाधीविधी करण्यात आले. आजही ही समाधी हजारो भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. या समाधीसमोर उभं राहिल्यावर इतिहास पुस्तकात वाचल्यासारखा वाटत नाही, तो जिवंत असल्याचा अनुभव येतो. या भूमीत आजही त्या तपश्चर्येची ऊर्जा जाणवते. दिनकर शिवराम नाडकर्णी तथा दाजी महाराज त्यांच्या पश्चात कैवल्याश्रम स्वामी संन्यासाश्रम घेतला त्यांनी. त्यांच्या पश्चात दादा महाराजांनी घनश्याम सखाराम नाडकर्णी यांनी ही परंपरा चालवली. त्यांचा हा फोटो आहे. त्याच्यानंतर हा कैवल्याश्रम स्वामींचा फोटो. वरती रामदास स्वामींचा फोटो आहे. हा इथे भगवान गोपाल कृष्ण त्यांचा फोटो आहे. हा दादा महाराजांचा पूर्वाश्रमीचा सुरुवातीच्या काळातला फोटो आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजे नोकरी वगैरे सोडून मठाला कार्य करण्यासाठी वाहून घेतला त्यावेळेचा फोटो आहे दादा महाराज. ही दाजी महाराजांची किंवा कैवल्याश्रम स्वामींची विश्रांतीची खोली म्हणजे शयनगृह, कळलं का? हे त्यांचं हे आहे. ही गुरुचित्राची पोथी. इथे नरसिंह सरस्वतींचा फोटो, बाजूला कैवल्याश्रम स्वामींचाच फोटो आहे. त्याच्यानंतर वर स्वामी समर्थांचा फोटो आहे, खाली कैवल्याश्रम स्वामींचाच फोटो आहे, कळलं का? इथे गुरु उत्सव काळात गुरुचरित्र ज्याला वाचलं जातं, त्याच्यानंतर कोणाला गुरुचित्र वाचायचं असेल तर आधी आम्हाला कळवलं, जर मी बाबा गुरुचित्र वाचण्यासाठी येईल तर त्याची व्यवस्था इथे करण्यात येईल. त्याच्यासाठी ही इथली जागा आहे. आणि आमच्या परंपरेची दीक्षा देण्याची खोली किंवा जागा ज्याला म्हणतो ती ही आहे. प्रत्येक गुरु परंपरेत एक दिवा दुसऱ्या दिव्याला प्रकाश देत असतो.
कैवल्याश्रम स्वामींच्या महानिर्वाणानंतर मठाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आली परमपूज्य दादा महाराज म्हणजेच श्री घनश्याम सखाराम नाडकर्णी यांच्या खांद्यावर. त्यांनी नोकरीचा त्याग केला, स्वतःचं आयुष्य पूर्णपणे गुरुसेवेसाठी अर्पण केलं. हे दादा महाराजांचं जेव्हा ते इथे मुंबईहून या कार्यासाठी आले तेव्हा कायमस्वरूपी ते इथे बसायचे. त्यांचं आसन इथे होतं. त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांची स्मृती म्हणून त्यांच्या शिष्यमंडळींनी हे स्मारक इथे बांधलेलं आहे आणि खाली थोडेशा अस्थी ठेवून अस्थिकलशाची स्थापना केलेली आहे. हे जे कपाट आहे या कपाटामध्ये ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत हे दिनकर स्वामी तथा कैवल्याश्रम स्वामी महाराज संन्यास घेतल्यामुळे ते इतर कुठल्या कोणाच्या जेवणा भांड्यातून जेवण घेतलं तर त्या संन्यासाची भांडी सगळी वेगळी असतात. त्यामुळे त्यांची लाकडी वगैरे सगळं याच्यातून जेवण करायचं असतं. त्यामुळे ही सगळी भांडी ही त्यांची आहेत. हा भक्त निवास हे आमच्याच संप्रदायातल्या लोकांनी 5-5 लाख रुपये देऊन एक खोलीचं हे करून अशी सलग 5 खोल्यांची इमारत बांधली. त्याच्यामध्ये मुंबईचं जे GSB टेम्पल ट्रस्ट या ट्रस्टने आम्हाला 5 लाख रुपये दिले आणि त्यांनी एका खोलीचा खर्च उचललेला आहे. आणि शेवटची खोली 5 नंबरची त्याच्यामध्ये हे एवढ्या लोकांनी याला सगळं मदत केलेली आहे बघा. 5 नंबरच्या 4 लोकांनी 5-5 लाख रुपये दिले. एक GSB टेम्पल ट्रस्ट आणि 5 नंबरच्या खोलीला हे एवढं ह्या लोकांनी आम्हाला पैसे देऊन हे एक इमारत बांधली. या इमारतीला पावसाळ्यात त्रास होऊ नये या स्लॅबला म्हणून हा वरचा पत्र्याचा मंडप हा एवढ्या लोकांनी आम्हाला बांधून दिला. आम्ही काही केलं नाही, त्यांनी परस्पर पैसे देऊन ही मंडपाची योजना केली आणि आम्ही त्यांचे खूपच आभारी. ना त्या एवढ्या मोठ्या खोल्यांचा असल्या पावसात इथे प्रॉब्लेम येतो ना, त्यामुळे त्यांनी हे छानपैकी काम करून दिलं आम्हाला. समाधी मंदिर उभारण्यात आलं शिष्यांच्या आश्रमदानातून. भक्तनिवास उभा राहिला. मठाच्या आवारात विहीर खोदण्यात आली. लताकुंज फुलला. फळझाडांनी परिसर हिरवागार झाला. हे सर्व केवळ बांधकाम नव्हतं तर सेवा, समर्पण आणि श्रद्धेचे मूर्त रूप होतं. हा उत्सवाच्या वेळी जेंट्स लोक सगळे इकडे. खालच्या खोल्या ह्या सगळ्या फक्त सिनियर सिटीजन. खालच्या खोल्यातल्या उत्सव काळात वर नाही. त्यांना बिचाऱ्यांना सगळ्यांना खाली त्या कमऱ्यामधून टॉयलेट, बाथरूम, कमोड सगळी व्यवस्था आहे. हो, इथे हे उत्सवाच्या वेळी हा एक हॉल उपलब्ध म्हणजे आहे. परमपूज्य कैवल्याश्रम स्वामींच्या महानिर्वाणानंतर मठाचा प्रवास थांबला नाही. कारण संतांची परंपरा व्यक्तीवर नाही तर विचारांवर चालते आणि त्या विचारांचा दीप पुढील पिढ्यांनी अखंड तेवत ठेवला. हा, जेवणाचं म्हणजे इथे हे सिनियर सिटीजन इथल्या इथे त्याला जेवण पायऱ्या उतरायचं नाही म्हणून हे 3 टेबल आहेत. 18 लोकांची सोय आहे. 18 लोक जेवायला बसू शकतात. सिनियर सिटीजन आम्ही ती सुद्धा नोंद घेऊन सगळे प्रयत्न केलेले आहेत. हा जो भक्त निवासाच्या खोल्या आहेत ह्या आहेत, सगळं आहे, पण इथे माणसं अवेलेबल नाही. आम्हाला आधी 2 दिवस जर तुम्ही कळवलेत तर ह्या सगळ्या गोष्टींची आम्हाला पूर्तता करता येते.
कारण सध्या सगळ्या वस्तू उपलब्ध आहेत पण माणसं कामाला मिळत नाहीत आणि गावातही माणसांच्या शॉर्टेज फार आहे. तेव्हा दूध भाजीपाला ओलं जे काय आहे ते कणकवली 15 किलोमीटरवरून आणावं लागतं आणि त्या दृष्टीने कुणाला यायचं असेल तर आम्हाला आधी 2 दिवस फोनने किंवा प्रत्यक्ष संपर्क आमच्याशी केला तर तुम्ही येऊ शकता. एवढीच तुम्हाला विनंती ह्याद्वारे मी करेन, याच्या पलीकडे आणखी काही नाही. आणि दुसरी गोष्ट की आम्ही याच्या व्यवस्थापनासाठी माणशी 500 रुपये घेतो 24 तासाचे. त्याच्यामध्ये 2 वेळ जेवण, नाश्ता, काय 3-4 वेळा आणखी चहा लागला तुम्हाला तर तो देणार. असं कमर्शियल नाही, थोडक्यात म्हणजे कमर्शियल नाही, एक तुमची सेवा म्हणून आणि तुमच्या त्या सेवेबद्दल तुम्ही या संस्थेला या मेंटेनन्ससाठी हे द्यायचं आहे. हे काय असं रूल अँड रेग्युलेशन असं नाही आहे, पण एक सेवा म्हणून अपेक्षित आहे. अशा या 5 खोल्या आहेत, पण 5 खोल्यामध्ये असं सगळी व्यवस्था आहे. सगळ्या लेडीज हे सगळं उत्सव काळातील निवासाची व्यवस्था आहे. ही सगळी त्या नदीतून आम्ही सगळ्या चादरी बिदरी धुवून आणून कशा घड्या बिड्या मारून ठेवलेल्या आहेत बघा. हे आता कपाटात लोड करणार सगळं या सत्र्यांच्या वगैरे. हे बघा आमच्या बघा, हे बघा इकडे या दाखवतो. हे बघा हे गालीचे बिलीचे सगळं हे 15-15 वर्षाचं सगळं साहित्य आहे. हा उत्सवात रोज त्याचा वापर. हे बघा हे आता चादरी बिदरी सगळ्या इथे पावसापूर्वी हे सगळं लोड करणार, 2 मिळून आणून ठेवलेलं आहे सगळं. एक रूम, हे इथे 2 पुजारी रूम. हे बघा ही पुजाऱ्यांची रूम कायमस्वरूपी इथे. ही पुजारी रूम, या 2 खोल्या आहेत, एक किचन रूम आणि ही एक रूम. ही माझी भाऊच आहे, म्हणजे भाऊ आणि भाऊच इथेच असतात काय म्हणतो ते इथे. कारण दुपारचं स्वामींना नैवेद्य वगैरे हा सगळा विषय आहे इथे. सकाळची पूजा, दुपारचा नैवेद्य, रात्रीची आरती. इथे गॅस गिझर असतो तो बघा. हे 3 बाथरूम इथे आहेत, कळलं का. हे बघा इथे कमोल संडास आहे, कळलं का. तसेच आता परत पाके झाले ना. आमचं पाणी तापवायचं पिंप, म्हणजे एक पिंप असं गरम तिकडून सगळं टाकत राहायचं. पाणी गरम 200 लोकांचे, गॅस गिझर आहे. ही बाथरूम हे पाणी इथलं. शिवाय इथे 2 बाथरूम आहेत. हे 5 याच्यात इंडियन 2 आहेत, 3 कमोड आहेत. बघा पाणी किती स्वच्छ आहे त्याचं उदाहरण. पाणी किती स्वच्छ आहे, तळ दिसतोय. एक पुरुष पाणी आहे, एक पुरुष पाणी आहे. हा लता कुंज. मोठे महाराज असताना इथे हे तसं जंगल होतं, पण थोडीशी जागा साफसूफ करून इथे त्यांच्या शिष्यमंडळीने फुलझाडं लावली होती, वेल लावले होते. या कृष्णकमळ सारख्या वेली बिली लावल्या होत्या की जेणेकरून पूजेला फुलं मिळतील आणि महाराजांना इथे या हवा चांगली उत्तम मिळेल, साधना करू शकतील अशी जी जागा त्यांनी तेव्हा साधारण 34-35 मध्ये केली होती. त्याचं हा आत्ता अलीकडे अजित नाडकर्णी महाराजांचे जे वंशज त्यांनी हे आणि त्याच्यापूर्वी महाराजांचे एक शिष्य पांडुरंग कामत त्यांच्या बहिणीच्या नावाने हे थोडंसं डेव्हलप करून हे आमच्या संस्थेला हे सगळं बक्षीस पात्राने किंवा देणगी दाखल त्यांनी दिलेलं आहे. ते हे लताकुंज
त्याच्यामध्ये इथे कमळं आहे ती बघा. हा हौद असाच पडला होता. एक माझ्याकडे आमच्या संप्रदायातला मुलगा आला आणि म्हणे, हे 5,000 रुपये घेऊन तुला काय करायचं ते कर. कोणी कोणी आणून माझ्या हातात पैसे देतात, ते तुम्ही काय ते करा. मग माझ्यासमोर प्रश्न पडतो, मग अशी जुनं काय असलं तर मी ते डेव्हलप करून त्याच्यामध्ये आता काय करायचं. तर ते हे सगळं करून त्याच्यामध्ये कमळं लावली, म्हणजे जेणेकरून पूजेला म्हणा किंवा ह्याच्या म्हणा किंवा ह्या बागेत त्याला छान दिसेल म्हणून हे सगळं केलेलं आहे. हे 1934 सालात बांधलेलं होतं. आता ही त्याची ही आहे, पाटी आहे बघा. 1900 पुरुषोत्तमराव गुळगुळे, कळलं का, कोट्याचे जागीरदार, राजस्थान कोट्याचे जागीरदार त्यांचे शिष्य होते, कळलं का. 1934 सालात त्यांनी, हा एवढा उंच कट्टा नव्हता, जमिनी बरोबर होतं, हे कासवाची प्रतिकृती होती. ते या लोकांनी कोण ही सिंधू त्रिविक्रम कामत, तिच्या भावाने आणि त्याच्या पुतण्याने हे काही पैसे दिले, अजित नाडकर्णी वगैरे ह्या लोकांनी पैसे दिले आणि हे सगळं आम्ही डेव्हलप केलं. आणि इथे हा औदुंबराची हे रोप लावलं. हे सुद्धा मुंबईला त्या सीमा बक्षी यांच्या घरात औदुंबर रुजला होता, तो इथे आणून लावला, कळलं का. हे आपलं मुलांना खेळायला आपलं हे वाळूचं हे केलंय इथे बागकम. हे अशा रीतीने हे सगळं एवढा हा मठाचा परिसर आहे. तरी अजून एक वर चढायचं आहे, या दाखवतो. इसवी सन 1943 मध्ये या संस्थेला कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले. श्री परमार्थ साधनालय संस्था या नावाने ट्रस्टची स्थापना करण्यात आली. पुढे मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेअंतर्गतही तिची नोंद झाली. ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नव्हती, तर या परंपरेचे जतन, संवर्धन आणि सातत्य राखण्याचा दूरदृष्टीचा निर्णय होता. तीन जानेवारी 2020 रोजी शताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. तो केवळ उत्सव नव्हता, तर शतकभर चालत आलेल्या गुरुसेवा आणि परमार्थाच्या प्रवासाला वाहिलेली सामूहिक कृतज्ञता होती. ही घंटा या उत्सवाच्या वेळी आम्ही लोकांना कळावी म्हणून त्याचा नाद करतो. घंटा, या घंटेचा आवाज साधारण 2 किलोमीटर मध्ये जातो. आमच्या आजोबांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे छोट्या घुमटीत संगमवरी मूर्ती होती, पण 53 सालात पूर आला आणि ती मूर्ती संपल्यानंतर ही कवेलेश्वर स्वामींचे तथा दाजी महाराज यांचे शिष्य राजस्थानचे परशुराम महाराज म्हणून त्यांनी ही मारुतीची मूर्ती दिली आणि 1962 साली हे मंदिर बांधलं. गेल्या 20-25 वर्षात हे डेव्हलप केलं, कळलं का. छोटं मंदिर होतं, ते डेव्हलप मोठं केलं आणि इथे 1913 सालपासून आज तागायचे या वर्षापर्यंत सातत्याने 21 तासाचा नामसप्ताह कार्यक्रम होतो, गोपाळकाला कार्यक्रम होतो. हे वैशिष्ट्य. आणि इथून गोपाळकाल्यानंतर तीर्थस्नान म्हणून नदीत स्नान केलं जातं. सगळी भक्त मंडळी, सगळी तुमची सांप्रदायिक मंडळी, जी मंडळी येतात ती या कार्यक्रमात आनंदोत्सव हा साजरा आमचा होतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे आता जे डेव्हलपमेंट, हे जे अंगण दिसतं, हे बसण्याची जागा वगैरे ह्या ज्या आहेत, या आमच्याच मठाशी संबंधित जी सगळी मोठ्या महाराजांच्या नंतर दादा महाराजांनी कार्य केलं, त्यांच्या शिष्यमंडळींनी हे सगळं नवीन हे डेव्हलप सगळं करण्याचा जे बांधकाम म्हणा, बसण्यासाठी म्हणा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या दादा महाराजांच्या शिष्यमंडळींपैकी, अनेक संप्रदायांपैकी आमची मंडळी, घरातल्या मंडळींनी हे सगळ्या गोष्टीने मेहनत घेऊन हे सगळं निर्माण केलेलं आहे.
याला कुठलाही शासकीय निधी किंवा ग्रामस्थांचा निधी तसा नाही आहे. याच्यामध्ये ओढावडेकरांचा म्हणजे ज्यांची जमीन आहे त्यांचा सहभाग फार मोठा आहे का त्यांचे सहकार्य फार मोठं असतं आणि अशा तऱ्हेने हे सगळं डेव्हलप करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून इथे येणाऱ्याला पारमार्थिक आनंद लुटावा, त्याच्याकडून साधना करावी, काहीतरी एकांतात जाऊन ज्याला सायलेन्स झोन हा तसा बघितला तर सायलेन्स झोन आहे. इथे जवळपास 1 किलोमीटरमध्ये कुठलंही दुकान टपरी काही नाहीये आणि ही खाली दक्षिण वाहिनी नदी आहे, गड नदी, कळलं का? हे फार महत्वाचं स्थान आहे. इथे आता अलीकडे काही लोक येऊन आपल्या अस्थि विसर्जन करतात. हे आमचे अतुल करंबेळकर म्हणून आमचे ग्रामोपाध्याय, ते कोणाची धार्मिक कृत्य काय म्हणजे शांत भिंत किंवा काही यज्ञयाग असेल तर इथे सद्गुरू आश्रम म्हणून आमचाच आहे, आमच्या संप्रदायाचा, त्याच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर हे नदीचं पात्र, इथे कायम नदीचं पाणी, हे बघा पाणी वाहतं पाणी आहे, हे बघा. हा नदीचा परिसर, हे दक्षिण वाहिनी नदी आहे इथे, ही इथून पण खाली परत पश्चिमेला गेली, पण हे पात्र दक्षिण वाहिनीचं पात्र आहे, गड नदी. तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म. परमपूज्य दादा महाराजांनी संप्रदायाला नवसंजीवनी दिली, विखुरलेल्या भक्तांना पुन्हा एकत्र आणले आणि गुरूंची सेवा म्हणजे जीवन हा आदर्श स्वतःच्या आचरणातून दाखवून दिला. त्याच्यानंतर परमपूज्य परशुराम महाराजांनी ही अखंड परंपरा पुढे नेली. आजही या मठात गुरुसेवा, नामस्मरण आणि परमार्थाची ज्योत तेवत आहे. कवेलाच्या स्वामींच्या नंतर त्यांचे पुतणे मधला जो फोटो आहे दादा महाराज, त्यांचं जे निर्याण झालं, त्या निर्याणातून त्यांचा मुख्य अस्थिकलशाची ही समाधी आहे, इथे त्यांना अग्नी हे केलं होतं. त्याच्यानंतर हे सगळं डेव्हलप तुम्हाला दिसेल केलेलं, कळलं का? गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरुवे नमः. मला इथे एकांतात उपासना करायची तर हे त्याच्यासाठी हे स्थान पारमार्थिक उपासना धाम. ते अतुल करंबेळकर आहेत, ते धार्मिक विधी करतात. त्यांच्यासाठी म्हणतो तुम्हाला इथे करा, लोकांना काय पाहिजे ते लोकांची सोय व्हावी. कोणाला वाटलं मी इथे तपश्चर्या करणार, जप करणार, तर एकांत वासाची उत्तम ही आहे जागा.
हे महाप्रसादालय हे सगळं आमच्या भक्त मंडळींनी हे सगळं स्वतः कॉन्ट्रीब्यूट करून हे महाप्रसादालय बाहेरच्या बाजूला आणि आतला जो भाग आहे तो बक्षी म्हणून डोंबिवलीचे त्यांनी ते आतला किचन हे त्यांनी बांधून दिलेलं आहे. तो बोर्डही आहे समोर तो बघा. हे उत्सवाच्या वेळी सगळ्यांना महाप्रसाद वाटप हे इथे होतं. आता इथे आत हे बघा. हा सभा मंडप हे या बाजूला सुखासन आहे. याच्यावर दादा महाराजांचा फोटो आहे. ते मोठे महाराजांचा म्हणजे दिनकर स्वामी कैलासम स्वामींचा फोटो आहे. हे स्वामी समर्थांचा फोटो आहे. मागे दत्त महाराज आहे. हे सिंहासन. हा मुख्य आमच्या स्वामी समर्थांचा फोटो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी अनेक मठ मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांना भेट दिली आहे, पण श्री परमार्थ साधनालयात एक वेगळी शांतता अनुभवायला मिळाली. इथे आल्यानंतर गोंगाट मागे राहतो आणि मन स्वतःशी संवाद साधू लागतं. कदाचित हीच या भूमीची खरी ओळख आहे. एका तपस्याने स्मशानभूमीत तपभूमी पाहिली. एका गुरुने भूमी नाही तर मन घडविली. आणि एका छोट्याशा साधनालयाने शतकाभरानंतरही परमार्थाचा दीप अखंड प्रज्वलित ठेवला. आपण सर्वजण जीवनात यश, संपत्ती आणि प्रतिष्ठेचा शोध घेतो, पण मनशांतीचा शोध आपल्याला अशाच एका पवित्र ठिकाणी येऊन उभा करतो. जर हा माहितीपट तुम्हाला आवडला असेल तर फक्त हा व्हिडिओ शेअर करू नका, तर आपल्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करा. कारण वारसा केवळ जतन करून टिकत नाही, तो सांगितला, समजवला आणि जगला तरच पुढे जातो. मी चंद्रकांत मिस्त्री. पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत तीर्थक्षेत्राच्या नव्या प्रवासात. श्री स्वामी समर्थ. नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.